नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म कडून. तर बघा, तुम्ही बघू शकताय, हा आपला आरो प्लांट आहे. तर हा आम्ही आरो फक्त गायींसाठी केलेला आहे, की गायींना शुद्ध ताजं पाणी मिळण्यासाठी, एक स्वच्छ पाणी मिळण्यासाठी हा आरो प्लांट आम्ही केलेला. आणि जर तुम्ही आमच्या गोट्याची संपूर्ण माहिती जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तर त्याच्यामध्ये मी एक बोलले होते की आम्ही पंजाब हरियाणावरून गायी इथं कशा सक्सेस करून दाखवल्या. तर ते सक्सेस करण्यामध्ये हा आरोचा पण एक हात आहे, की ह्या आरोनं पण साथ दिली तर सक्सेस करण्यामध्ये हा पण एक महत्वाचा भाग आहे आरो पाण्याचा पण. की की का ह्याच्यामध्ये की आपण आरोचं पाणी का बसवलं, आम्ही प्लांट का बसवला. कारण की हा पण 2021लाच आमचा गोठा बांधला, ज्यावेळेला 2021-22ला त्यावेळेलाच आम्ही आरो प्लांट पण करूनच घेतला. तर त्याचं कारण की गायनं काय होतंय, आपण पशुखाद्य देतो, पशुखाद्य एवढं महागाचं देतो, चारा महागाचा, आपलं गोठा व्यवस्थापन, आपल्या कामगारांना पगार द्यायचं, सगळं करायचं. जर एवढं सगळं करून मिनरल मिक्सचर सगळं देऊन जर पाणी चांगलं नसेल तर ते तिच्यात गाईला पचणार कसं. मग ते हाय असं गुळकणते, सगळं ते आपलं खाद्य हे शेणा वाटे सगळं बाहेर पडतंय, सगळ्याच्या गोठ्यात राडा होतोय. तर मग आम्ही आम्ही असं अनुभव घेतला की आमचं कसं होतं, आमचं नदी एक गोदावरी नदी आहे आम्हाला. तर ती पावसाळ्यात ज्यावेळेला वाहतं पाणी असते त्यावेळेला पाणी चांगलं असतं, स्वच्छ असते, त्यावेळेला आम्ही ते पाणी वापरत होतो. पण नंतर नंतर जसं थंडीत उन्हाळ्यात ते पाणी ज्यावेळेला व्हायचं बंद होतंय त्यावेळेला काय व्हायचं, मग पाणी गढूळ व्हायचं, ते घाण व्हायचं पाणी. मग ते गायी जास्त पाणी पित नव्हत्या. आणि म्हणजे ज्या गायीनं पाणी नाही पिलं तर त्याचा परिणाम दुधावर व्हायचा, की दूध पण कमी निघायचं. आणि तुम्हाला सांगते की ते पाणी पचायला, ते गढूळ पाणी पचण्याला पण त्यांच्या पचनक्रिया पण बिघडून जायची. त्यामुळं काय व्हायचं की गाई गाभडण्याचं म्हणजे गर्भधारणा पण गाई होत राहत नाही. आपलं जे दूध आहे त्या दुधात तुम्ही बघू शकता की जवळजवळ 85% हा पाण्याचा अंश असतो, जे दूध तयार होतंय जे गाईपासून. जर आपण जर स्वच्छ जर फिल्टर पाणी जर तिला गाईला जर दिलं तर तुम्हाला सांगते 100% तिची पचन प्रक्रिया सुधारते. आणि जर तिनं पचन प्रक्रिया सुधारली तर तुम्हाला सांगते आपला जो डॉक्टरांचा खर्च, मेडिकलचा खर्च आहे तो कमी येतोय आणि दुधात 100% वाढ होते. म्हणजे जी समजा एक 12-13 लिटर दूध देणारी आहे तर ती हमखास गाई कमीत कमी 2 लिटरचं दूध वाढतंय चांगल्या पाण्यामुळं. कारण की काय होते, गढूळ जर तुमच्या ठिकाणी जर चांगलं पाणी असेल, त्या गाईला पचत असेल तर ठीक आहे. पण आमच्या इथं पाणी आमचं जर चांगलं नव्हतं, नदीचं पाणी, नंतर गढूळ व्हायचं, म्हणून आम्ही बदल करून बघितला. तर हे यशस्वी झालेलं आहे, हे पाणी दिलेल्याचं सक्सेस झालेलं आहे. कारण की मग आमच्या गोट्यात काय झालं की गाभडण्याचं प्रमाण नाही आहे, म्हणजे गाई गाभडण्याचं प्रमाण नाही आहे, वरच्यावर आजारीपणा नाही आहे. परत आमची दुधाची लेवल, वर्षभर दुधाची लेवल तीच आहे, की उन्हाळ्यात थोडं वातावरण थोडं बदललं तर कमी जास्त होईल, पण दूध दुधाळ जनावरांची, गायींची दुधाची क्षमता टिकून राहिलेली आहे आमची. आणि कालवडींना सुद्धा ज्या वेळेला आपण पाणी चालू करतो त्यावेळेला सुद्धा हे पाणी दिल्यामुळं त्यांना पटकन पचनक्रिया त्यांची पण चांगली होती, त्यांना पण ते पाणी सोपं जात आहे त्यांची पण वाढ होण्यासाठी. ते तर बघा की तुमच्या पण जर गोठ्यात म्हणजे जास्त दूध देणारी गाय असेल तर तुम्ही पण एक प्रयत्न करून बघा, फक्त तिला की एक शुद्ध ताजं पाणी देऊन बघा. आणि तुम्हाला पण रिझल्ट हा स्वतः अनुभव तिला तुम्ही पण, की बरोबर ताईनं बरोबर सांगितलंय की पाण्याचा परिणाम कसा होतोय ते. आणि तुम्ही ते तसं तुम्ही करून बघा, मला पण कमेंट करून सांगा. तर बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.